नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026च्या प्रजासत्ताक दिवसाच्या संचलनामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जे काही नवीन कर या ठिकाणी प्रणाली आहे त्याच्यानुसार 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना किती टक्के कर या ठिकाणी आकारला जाणार आहे किंवा कर असणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 30% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 30% एवढा त्यांच्यावरती या ठिकाणी कर आकारला जाणार आहे. या ठिकाणी 2026-27 मध्ये कशा प्रकारे या ठिकाणी जो काही कराची जी काही प्रणाली आहे त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. 4 लाखापर्यंत उत्पन्न असल्यास 0% टॅक्स आहे. त्यानंतर 4 ते 8 लाख दरम्यान असेल तर 5%, 8 ते 12 लाखादरम्यान असेल तर 10%, 12 लाख ते 16 लाख दरम्यान असेल तर 15%, 16 लाख ते 20 लाख दरम्यान असेल तर 20%, 20 लाख ते 24 लाख दरम्यान असेल तर 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त असेल तर 30%. ही जी काही कर प्रणाली आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नुंबेओच्या सिटीच्या 2026च्या राहणीमान खर्च निर्देशांकानुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते ठरलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झुरिच नावाचं एक या ठिकाणी शहर आहे. स्वित्झर्लंड देशाच्या अंतर्गत ते शहर या ठिकाणी जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. कशाच्या बाबतीमध्ये? राहणीमान खर्च निर्देशांकाच्या बाबतीमध्ये. लक्षात घ्या, टॉप 10 मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटीज 2026 असं विचारलं तर 1 नंबरला आहे झुरिच, 2 नंबरला आहे जेनेवा, 3 नंबरला आहे बासेल, 4 नंबरला आहे लाउसाने, 5 नंबरला आहे लुगानो, 6 नंबरला आहे बर्न आणि हे जे काही सुरुवातीचे 6 आहेत हे 6च्या 6 या ठिकाणी स्वित्झर्लंड देशातील या ठिकाणी आहेत आणि 7 नंबरला आहे न्यूयॉर्क सिटी जी की अमेरिकेतील शहर आहे. बरोबर, हे झालं ग्लोबली या ठिकाणी टॉप 7. बरोबर, मग ग्लोबली जी काही रँकिंग आहे त्याच्यामध्ये भारताचा काही शहरांचा क्रमांक आहे का? तर हो, इंदोर आहे 477 क्रमांकावरती, भोपाळ आहे 473 क्रमांकावरती, पटना आहे 470 क्रमांकावरती. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत किंवा कोणी शपथ घेतलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनेत्रा पवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? या ठिकाणी जे काही स्वर्गवासी अजित पवार आहेत त्यांच्या या ठिकाणी पत्नी आहेत ते या ठिकाणी सुनेत्रा पवार, त्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी या प्रश्नाबद्दल काही फिरून पॉईंट विचारले जाऊ शकतात. जसं की पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? गोविंदराव आदिक 1978 काळामध्ये. 8व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री कोण होते? तर अजित पवार, ज्यांचं वय वर्ष 66व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे, अपघाती निधन झालेलं आहे. 10वे उपमुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. आणि या जे काही सुनेत्रा पवार या ठिकाणी आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत ते कितव्या उपमुख्यमंत्री असणार आहेत? तर 11व्या क्रमांकाच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे. तसेच त्यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय, अल्पसंख्याक विकास मंत्रालय आणि अवकाफ मंत्रालय या सर्वांचा या ठिकाणी कार्यभारही या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. विंग्ज इंडिया 2026 मध्ये कोणत्या विमानतळ ऑपरेटरने वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. बरोबर, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट. बरोबर, तर या विमानतळ ऑपरेटरने, पहा लक्षात घ्या, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. बरोबर, या विमानतळ ऑपरेटरने वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कार्लोस अल्काराज. मला या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगायची आहे, जे काही 4 या ठिकाणी प्रकारचे ग्रँड स्लॅम असतात, बरोबर का नाही, त्याचे 4च्या 4 मध्ये या ठिकाणी विजेतेपद यांनी जिंकलेलं आहे. ही एक हिस्ट्री त्यांनी क्रिएट केलेली आहे. ही देखील गोष्ट मला
लक्षात ठेवायची आहे. कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी बरोबर या ठिकाणी त्याच्यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस अल्काराज यांनी. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल, तर लगेच बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार उस्माने डेम्बेले यांना. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांना. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये विजेतेपद ईस्ट बंगाल एफसीने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद भारताने त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांमध्ये या ठिकाणी जिंकलेलं आहे कोणी, तर कलिंग लान्सन्स या टीमने जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुषांचं जिंकलं आहे पुरुष एकेरीचं कार्लोस अल्काराज, तर याच ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे एलिना रायबाकिना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह, आंतरराष्ट्रीय विकास आठवडा, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक बरोबर केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो. हा साजरा करण्यामागचा उद्देश काय, तर आंतरराष्ट्रीय विकास प्रयत्नांमध्ये कॅनेडियन लोकांना माहिती देणे, प्रेरणा देणे आणि सहभागी करून घेणे या उद्देशाने या ठिकाणी आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह साजरा करतो 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या घटनेबद्दल किंवा सप्ताहाबद्दल किंवा दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? प्रश्न क्रमांक 7. विंग्ज इंडिया 2026 मध्ये कोणत्या राज्याला उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड या राज्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विंग्ज इंडिया 2026च्या अंतर्गत या राज्याला उत्तराखंड राज्याला उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. याच्या मागचं कारण, तर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर सेवा, नवीन हेलिपॅड निर्मिती आणि हवाई कनेक्टिव्हिटी सुधारणा केल्याबद्दल या राज्याला या ठिकाणी जे काही सर्वोत्तम राज्य आहे त्याचा या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, तर राजधानी आहे देहरादून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी DEMU ट्रेन कोठे चालवलेली आहे? मला कमेंट करून सांगा LNG याचा फुल फॉर्म काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. भारतीय रेल्वेने भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी DEMU ट्रेन अहमदाबाद या ठिकाणी चालवली आहे. DEMU याचा फुल फॉर्म काय? डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट. ठीक आहे. पारंपरिक डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक रेल्वे ऑपरेशन्सच्या दिशेने हे एक या ठिकाणी उपक्रम आहे किंवा त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलेलं आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर बाकीच्या प्रथम घटनांवरती चर्चा करूया. बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश भारत. पहिला जैव आनंदी जिल्हा केई पन्योर अरुणाचल प्रदेशमध्ये.
पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट सानंद या ठिकाणी, पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये, पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 वरती मध्य प्रदेशमध्ये, पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये, पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये, पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं तर बेंगलोरमध्ये, आणि कोणत्या कंपनीच्या द्वारे विकसित करण्यात आलं तर वोक्सेल ग्राइड्स असं या कंपनीचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. फेब्रुवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 पर्यंत वैध असलेले सलग तिसऱ्या वर्षी कोणत्या संस्थेला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सेल फुल फॉर्म काय, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, या सेल कंपनीला या ठिकाणी मान्यता मिळण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. कंटिन्युअसली फ्रॉम द लास्ट 3 इयर्स सेललाच हा या ठिकाणी पुरस्कार किंवा सर्टिफिकेट मिळत आहे. ग्रेट प्लेस टू वर्कचं सर्टिफिकेट ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेल्या सर्वसमावेशक मूल्यांकनानंतर हे प्रमाणपत्र या ठिकाणी पर्टिक्युलर कंपनीला दिलं जात असतं. पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका अभियानाने आयोजित केलेला सारस मेळा 2024 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, जम्मू या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. एक पॉइंट लिहून घ्या, जम्मू आणि काश्मीर आणि इतर राज्यांमधील ग्रामीण महिला उद्योजकांना एका समान व्यासपीठावर आणणे या मागचा या ठिकाणी उद्देश होता. कोणत्या, तर सारस मेळा 2024 आयोजित करण्यामागचा उद्देश होता. कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर जम्मू या ठिकाणी. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या संग्रहालयाने 2026 मध्ये प्राचीन कांस्य शिल्पे भारतामध्ये परत करण्याची घोषणा केलेली आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्मिथ सोनियनचे आशियाई कला संग्रहालय. बरोबर. तर या स्मिथ सोनियनच्या आशियाई कला संग्रहालयाने 2026 मध्ये प्राचीन कांस्य शिल्पे भारतामध्ये परत करण्याची घोषणा केली आहे. या हालचालीमध्ये नैतिक संग्रहालय पद्धती, भारत अमेरिका सांस्कृतिक सहकार्य आणि पुरातन वास्तू कायद्या अंतर्गत वारसाचे संरक्षण यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न, 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आर्थिक वर्ष 26 म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारताचा अंदाजित वास्तविक GDP विकास दर किती असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, 7.4% या ठिकाणी अंदाजित वास्तविक GDP या ठिकाणी विकास दर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या NCD PM रॅली 2026चा विषय काय होता. एक भारत श्रेष्ठ भारत, राष्ट्र प्रथम, कर्तव्यनिष्ठ युवा, नेशन फर्स्ट, युथ फॉरवर्ड की युवा शक्ती, राष्ट्रीय सुरक्षा. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर.